नमस्कार, मी सुवर्ण जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणार आहोत. न्यूज 18 नेटवर्कनं एक सर्व्हे केला. तो सर्व्हे होता शेतकरी आंदोलन जे सुरू आहे दिल्लीच्या वेशीवर त्या संदर्भातला. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर न्यूज 18 नेटवर्कनं सर्व्हे केला. आंदोलक शेतकऱ्यांनी आता त्यांचं आंदोलन मागे घ्यावं असं बहुतांश लोकांचं मत पडलं. नवे शेती कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहे. नव्या कायद्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असा कल लोकांनी दिलेला आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत या आंदोलनावर जनतेनं काय मतं मांडलेली आहेत. या सर्व्हेमध्ये पहिला प्रश्न आम्ही उपस्थित केला होता तो म्हणजे नव्या कायद्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असं वाटतं का? 60.90% लोकांनी होय भाव मिळेल असं उत्तर दिलेलं आहे. 39.10% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. या सर्व्हे मधला दुसरा प्रश्न होता आमचा, भारतीय शेतीत सुधारणा व्हाव्यात असं वाटतं का? 73.05% लोकांनी आम्हाला होय असं उत्तर दिलेलं आहे. तर 26.95% म्हणजे जवळपास 27% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न होता, ही आंदोलनं राजकीय हेतून प्रेरित आहेत असं वाटतं का? थेट प्रश्न होता. 48.71% म्हणजे जवळपास 49% लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे. तर 32.59% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. त्यातही 18.70% जनतेनं माहित नाही अशी भूमिका घेतलेली आहे. आमचा पुढचा प्रश्न होता या सर्व्हे मधला, आंदोलन मागे घेण्याची वेळ आलेली आहे का? 56.59% लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे. होय, आंदोलन मागे घेण्याची वेळ आलेली आहे. तर 43.41% जनता म्हणतेय नाही, आंदोलन मागे घेण्याची वेळ आलेली नाही. या सर्व्हे मधला पुढचा प्रश्न होता, शेतमाल एपीएमसी बाहेर विकण्याची मुभा शेतकऱ्यांना असावी असं वाटतं का? 69.65% लोकांनी होय असं उत्तर दिलंय. तर 30.05% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. न्यूज 18 नेटवर्कचा सर्व्हे शेतीतल्या कायदा आणि त्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयीचा. दुसरा प्रश्नांचा संच आम्ही विचारला होता. त्यातला प्रश्न होता, शेतीत नवं तंत्रज्ञान आणणार या तरतुदीला तुमचा पाठिंबा आहे का? 73.05% लोकांनी होय असं उत्तर दिलंय. तर 26.95% प्रेक्षकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. MSP बाबत लेखी आश्वासन देऊ, हमीभावासंदर्भात लेखी आश्वासन देऊ या सरकारच्या प्रस्तावाला तुमचा पाठिंबा आहे का? 53.54% लोकांनी होय असं उत्तर दिलं. तर 46.06% लोकांनी नाही असं उत्तर दिलं. पुढचा प्रश्न आमचा होता सर्व्हे मधला 8वा प्रश्न होता, पराली जाळण्यावर बंदी आणणारा अध्यादेश सरकारनं मागे घ्यावा ही मागणी रास्त वाटते का? 33.29% जनतेनं होय उत्तर दिलं. 66.71% जनतेनं नाही असं उत्तर दिलंय. 9वा प्रश्न होता, तिन्ही नवे शेती कायदे रद्द केले तरच आंदोलन मागे घेऊ हा पवित्रा योग्य वाटतो का? यावर 47.41% म्हणजे जवळपास 48% लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे. पण 52.69% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. या सर्व्हेचा परामर्श घेऊया. न्यूज 18 नेटवर्कनं 9 ते 10 प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारले. त्याचा परामर्श काय, ठळक मुद्दे काय समोर आले त्यावर नजर टाकतोय. आंदोलन मागे घेण्याची वेळ आली आहे असं 56.59% लोकांना वाटतं. 53.6% लोक नव्या शेती कायद्याच्या बाजूने आहेत. ही आंदोलनं राजकीय हेतून प्रेरित आहेत असं 48.71% लोकांचं मत आहे. आंदोलकांनी तडजोड करावी असं 52.69% लोकांना वाटतं आहे. नव्या कायद्यामध्ये पिकाला अधिक भाव मिळेल असं 60.90% लोकांचं मत आहे. 69.65% लोकांचा शेतकऱ्यांना एपीएमसी बाहेर शेतमाल विकण्याची परवानगी देण्याला पाठिंबा आहे. MSP म्हणजे हमीभाव कायम राहणार हे लेखी आश्वासन देऊ या सरकारच्या प्रस्तावाशी 53.94% लोक सहमत आहेत.
पराली जाळण्यावर बंदी आणणारं विधेयक मागे घ्यावं या मागणीशी 66.71% लोक सहमत नाहीत। आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी सविस्तर बोलण्याकरता। प्रणाली, न्यूज 18 नेटवर्कने हा अत्यंत महत्त्वाचा सर्व्हे केला होता। या क्षणी हा सर्व्हे यासाठी महत्त्वाचा आहे कारण 25 दिवस उलटून गेलेत। दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, चर्चेच्या फेऱ्या होत आहेत। शेतकरी तर त्रस्त झालेलाच आहे, नाडला गेलेलाच आहे, पण महाराष्ट्रभरात सुद्धा याचे परिणाम बघायला मिळत आहेत। या सर्व्हेविषयी काय अधिक सांगाल? लोकांच्या प्रतिक्रियांविषयी काय सांगाल? सुवर्ण, जर विशेषतः आपण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की हे जे 3 महत्त्वपूर्ण कायदे जे केंद्र शासनानं केलेले आहेत त्या कायद्यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी या महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच लागू आहे। त्यामुळे खरं तर महाराष्ट्रातले शेतकरी या सगळ्या कायद्यांचा आधीच अनुभव घेत आहेत असं म्हटलं तर हरकत खोटं ठरणार नाही। म्हणूनच महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला अतिशय महत्त्व आपल्याला द्यावं लागेल कारण ज्याला विरोध होतोय ते सगळे कायदे आधीपासूनच महाराष्ट्रामध्ये लागू आहेत। मुळात हा जेव्हा सर्वे करण्यात आला तेव्हा आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की काही मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे। काही संभ्रम हा जाणीवपूर्वक राजकीय हेतूनं निर्माण करण्यात आलेला आहे। काही मुद्द्यांवर शेतकरी हे नाराज आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की हे विशेषतः जर आपण म्हटलं की APMC मार्केट बंद करावे का किंवा बंद होतील अशी भीती जी आहे ती या शेतकऱ्यांच्या मनात आहे। त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होतोय की ते खुल्या बाजारामध्ये विकू शकणार आहेत। ही गोष्ट चांगली असली तरी त्यांचं असं म्हणणं आहे की पर्यायी जो दुसरा APMC हा जो मार्ग आहे हा सुद्धा आमच्यासाठी खुला राहावा असं या लोकांचं म्हणणं आहे। जाणीवपूर्वक APMC मार्केट हे बंदच केले जातील अशी कुठे ना कुठे भीती जी आहे ती पसरवली जाते शेतकऱ्यांमध्ये। त्यामुळे या मुद्द्यावर विशेषतः शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम दिसून येतो। आंदोलन मागे घेतलं जावं का असं शेतकऱ्यांना जेव्हा विचारलं तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्यापैकी शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की बरेच दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे इतर ज्या व्यवस्था आहेत त्यासुद्धा हळूहळू कोलमडताना दिसत आहेत। त्यामुळे आंदोलन आता मागे घेतलं जावं, आपल्या मुद्द्यावरून मागे हटू नये परंतु आंदोलन मागे घ्यावं। आपले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर एकत्र बसून व्यवस्थित चर्चा करून मार्ग काढावा। ज्या गोष्टींवर आक्षेप आहे तेच मुद्दे पुढे रेटले जावे। सरसकट कायद्यांना विरोध करू नये अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडून आपल्याला मिळालेली आहे। दुसरं, हे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित आहे याबद्दल जेव्हा आपण विचारलं तेव्हा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम दिसून आला कारण त्यांचं म्हणणं आहे की कुठलेही राजकीय नेते जे आहेत ते आपल्याला या आंदोलनामध्ये पुढे दिसत नाही तर बहुतेक हे शेतकरी पुढे आहेत या आंदोलनामध्ये। त्यामुळे कुठे ना कुठे हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित वाटतंय का याच्याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे। परंतु एवढं मात्र नक्की आहे की शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की APMC सुद्धा सुरू राहावी आणि त्याचबरोबर हमीभाव जो आहे तो सुद्धा दिला गेला पाहिजे। शासन जे लेखी स्वरूपात आम्ही हमीभाव कायम ठेवू हे म्हणताय याच्यावर शेतकऱ्यांनी नक्कीच आनंद व्यक्त केलेला दिसून येतोय। ते समर्थन करतात या मुद्द्याचं। त्यांचं म्हणणं आहे की लेखी आश्वासन दिलं गेलं पाहिजे आणि त्या मुद्द्यावर आम्ही शासनाच्या बाजूने आहोत असं सुद्धा म्हणणं आहे त्यांचं। प्रणाली, पण म्हणजे आपल्याला या सर्व्हेमधून असं म्हणता येईल की जनतेचा रेटा हाच दिसतो आहे की आंदोलन करत राहण्यापेक्षा जर केंद्रीय कृषी मंत्री स्वतः गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आता जर पुढाकार घेत आहेत तर शेतकऱ्यांनी निदान चर्चेसाठी बसावं आणि काही गैरसमज असतील किंवा कायद्यांमधल्या काही त्रुटी असतील तर त्याच्याविषयी चर्चा करून आंदोलनातनं बाहेर पडावं, मुक्त व्हावं, चर्चेनं हा विषय सुटावा। अगदी खरं आहे सुवर्णा, कारण आपण पाहतो इतके दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे त्याचे पडसाद जे आहेत ते संबंध देशभरामध्ये दिसून येत आहेत आणि जेव्हा केव्हा असं एखादं आंदोलन होतं तर त्यामध्ये नकारात्मक बाजू जी आहे तीच मोठ्या प्रमाणावर पुढे येते। चर्चेनं मुद्दा सोडवला गेला पाहिजे, हेकेखोरपणा केला जाऊ नये आणि त्यातून मार्ग काढावा हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिसून येतो आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्याला ज्या मुद्द्यांवर आक्षेप आहे ना तो आक्षेप आपण मुळीच मागे घेऊ नये जोपर्यंत आपलं समाधान होत नाही। पण आपलं समाधान होण्यासाठी आधी चर्चेला बसलं पाहिजे। चर्चेमध्ये जे व्यवस्थित तोडगे सांगितले जात आहेत त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे आणि मुख्य म्हणजे राजकीय हेतूनं पुरस्कृत असू नये, कुठलाही पूर्वग्रह दूषितपणा जो आहे तो याच्यामध्ये असू नये। पूर्वग्रह नसेल तरच नवीन कायद्याला आपण किंवा नवीन कायद्यातल्या ज्या
तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत त्या आपण स्वीकारू शकू असं सुद्धा शेतकऱ्यांचं मत दिसून येत आहे। आणि अजून एकच गोष्ट प्रणाली जी विशेष इथे नमूद करायला हवी, या सगळ्या आंदोलनामुळे फक्त राजकारण नाही तर अख्खी जनताच ढवळून निघालेली आहे। त्याचे पडसाद फक्त दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नाही किंवा पंजाबमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर बघायला मिळत आहेत। कुठेतरी नकारात्मकता पसरते, कुठेतरी अस्वस्थता पसरते आहे आणि ती फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही, जनतेपर्यंत सुद्धा हे पोचतंय की तिथे आपल्यातलाच बळीराजा, आपला शेतकरी पोशिंदा गेली 25 दिवस आंदोलनाला बसलेला आहे। त्यामुळे खरं तर हे सगळं हा सगळा जो गुंता झालेला आहे तो सुटायला हवा आहे आणि त्यामुळे चर्चेची गरज आहे। आता तरी आभार प्रणाली, माहिती दिल्याबद्दल। तू अशीच सोबत राहा। आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, न्यूज 18 नेटवर्कनं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हा सर्व्हे केलेला होता। हा सर्व्हे होता नवी दिल्लीच्या वेशीवर जे आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे, 3 विधेयकं पूर्णपणे रद्द करावीत, मागे घ्यावीत, यासाठीचं जे आंदोलन आहे त्यावर या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या जनतेला काय वाटतं यासाठीचे 10 प्रश्न न्यूज 18 नेटवर्कने विचारलेले होते आणि त्यावर जनतेची उत्तरं काय आलेली आहेत तर त्याचा एक साधारण परामर्श घेतला। जनतेलाही हेच अपेक्षित आहे की तुमचे मुद्दे, तुमचे विषय जे तुम्ही लावून धरलेले आहेत ते मागे घेऊ नका, पण त्यावर चर्चेने मार्ग काढा। त्यावर असं आंदोलन होऊ नये, सगळेचे सगळे शेतकरी भरडले जाऊ नयेत, या शेतकऱ्यांमुळे त्यांची कुटुंब भरडली जाऊ नयेत। आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। प्रणाली, काय सांगशील? हॅलो प्रणाली, आपण न्यूज 18 नेटवर्कचे सगळेच चॅनल्स हे शेतकऱ्यांच्या सोबत आहेत। विषय पुन्हा एकदा मी हेच म्हणेन की विषय हा चर्चेने सुटावा, याने सगळेच लोक भरडले जाऊ नयेत असं आपल्याला वाटतं। प्रणाली, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते। बीडहून आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या संपर्कात आहेत। सुरेश, महाराष्ट्रभरात सुद्धा या आंदोलनामुळे पडसाद उमटताना आपण बघितले। शेतकरी अस्वस्थ झालेला आहे महाराष्ट्रातला सुद्धा, जरी नवी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू असलं तरी। हा जो न्यूज 18 नेटवर्कचा सर्व्हे आहे त्याच्याविषयी काय सांगाल? आम्ही हा सर्वे करण्यासाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस बहुतांश शेतकऱ्यांना हे जे 3 कायदे आहेत त्या संदर्भामधली जी पूर्ण माहिती आहे ती माहिती शेतकऱ्यांमध्ये नव्हती। मात्र महत्त्वाचे आपण जर 3 कायदे यामध्ये पाहिलं तर बाजार समिती एपीएमसी मुक्ती विधेयक जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमधून थोड्या बहुत प्रमाणामध्ये रोष नाराजी व्यक्त केली जाते। कारण बाजार समितीमध्ये ज्यावेळेस शेतकरी एखादा माल घेऊन विक्रीसाठी जातो त्या तिथं लिलाव केला जातो आणि लिलाव केल्यानंतर ते पैसे मिळवून देण्याची जबाबदारी ही एपीएमसीची असते। मात्र जर बाजार समिती राहणार नसेल आणि जर आम्ही शेतमाल विकला तर त्या मालाची चे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी कोण घेणार? उद्या एखाद्या व्यापाऱ्याने आमचा माल घेतला, बाहेर मार्केटमध्ये विकला आणि त्याचे पैसेच नाही मिळाले तर यासाठी आम्ही कुठं भांडायचं? अशा पद्धतीचा त्यांची प्रतिक्रिया मिळते। कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे जे काही दुसरं विधेयक आहे त्या संदर्भामध्ये मात्र इथं आपल्याकडं करार शेती ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात नाही, त्यामुळे या संदर्भात काही शेतकऱ्यांनी बोलण्यासाठी विषय घेतला नाही। मात्र जे काही कांदा आणि जीवनावश्यक वस्तूमधून काढायचं जे 3रं विधेयक आहे त्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि भांडवलदारांकडून कांदा खरेदी केला जाऊ शकतो आणि त्यामधून कांद्याचे इतर शेतीमालाचे भाव हे चढ उतार होऊ शकतो अशा पद्धतीच्या भावना आहेत। मात्र हे आंदोलन पाठीमागे घेण्याच्या संदर्भात जर त्यांना विचारलं गेलं तर हे आता 25 दिवसापासून शेतकरी त्या ठिकाणी बसलेत, हे आंदोलन मागे घेतलं पाहिजे, महत्त्वाचे मुद्दे आहेत, मात्र कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया मिळते। हे याच्या पाठीमागचं जर आपण विचार जर पाहिला रेणुका तर हे जे आंदोलन होतं याच्या पाठीमागची पार्श्वभूमी 3 कायदेच नाही तर शेतीच्या संदर्भात एकूणच पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जी बेभरवशी शेती आहे या संदर्भात अद्यापपर्यंत विचार केला गेला नाही, ही सुद्धा खदखद या आंदोलनाच्या पाठीमागे, या 3 कायद्याच्या पाठीमागे आपल्याला पाहावी लागणार आहे। कारण सिंचनाच्या संदर्भामध्ये ज्या ठोस उपाययोजना असतील, मराठवाडा पाहिला, बीड जिल्हा पाहिलं तर या ठिकाणी सिंचनाच्या संदर्भामध्ये ज्या ठोस उपाययोजना होणं गरजेचं होतं त्या अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत। म्हणून हे सगळेच जे मुद्दे आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून येतात। न्यूज 18 लोकमतनं ज्यावेळेस सर्व्हेसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो तर राजकीय पुरस्कृत हे आंदोलन आहे का, त्यावेळेस शेतकऱ्यांमधून सांगण्यात आलं की राजकीय पुरस्कृत नाही, हा शेतकऱ्याची खदखद आहे आणि यामधून ही खदखद व्यक्त होते। मात्र हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे। जर आम्हाला हमी भाव मिळत असेल, यात आणखी महत्त्वाचा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सुद्धा जे शेतकऱ्यांना धोके वाटते त्यामध्ये संभ्रम जो निर्माण होतोय तो संभ्रम यामधला असा आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना जर आम्ही कंपन्यांसोबत, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत जर करार केला
आणि त्याचा जो काही जर कमी जास्त काही झालं, न्याय मागत असता आम्हाला फक्त SDM पर्यंत जावं लागेल, SDM नंतर DM पर्यंत जावं लागेल, आम्हाला कोर्टाचे दरवाजे खुले नाहीत. या कायद्यामधल्या ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर APMC मार्केट ज्यावेळेस मुक्त करताय तुम्ही, त्यावेळेस आमच्या हमी भावाचं काय, हा सुद्धा प्रश्न आहे. जर एखादा व्यापारी आमच्याकडून सुरुवातीच्या कालावधीमध्ये तो 4,000 सोयाबीन ते 5,000 घेईल, मात्र 2-4 वर्षाच्या नंतर तोच जर आम्हाला म्हणायला लागला की 3,000 रुपयांनी घ्यायचं, तर आम्ही कुणाकडे दाद मागायला द्यायचे? म्हणजे ह्या ज्या काही शेतकऱ्याच्या संभ्रमावस्था आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की या कायद्यामधल्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या करा, आमचा कायद्याला विरोध नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया रेणुका बीडमधून मिळते. म्हणजेच सुरेश असं म्हणायचं की कुठेतरी जर चर्चा झाली केंद्रामध्ये, पंतप्रधान असोत किंवा केंद्रीय कृषी मंत्री असोत किंवा त्यांचे अधिकारी वर्ग असोत, यांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि ज्यावर आक्षेप आहे त्या मुद्द्यांवर जर बोलणं संपलं किंवा बोलणं एखाद्या तोडग्यापर्यंत आलं तर शेतकऱ्यांना नक्की फायदा होऊ शकतो. सुरेश, आपण असेच संपर्कात राहा. पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत, त्यांच्याशीही या सर्व्हेविषयी बोलूया. चंद्रकांत, फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या बातम्यांसाठी किंवा वेगवेगळ्या विषयांसाठी तू फिरलेला आहेस. या सर्व्हेविषयी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी काय प्रतिक्रिया महाराष्ट्रभरातून उमटतायत, काय सांगशील? सुवर्णा, या कायद्याचाच विचार केला, हा जो कायदा केला ना केंद्र सरकारने 3 कायदे, ऑलरेडी महाराष्ट्रात 2004 सालीच हा मॉडेल ऍक्ट लागू झालेला आहे. त्यामुळेच कदाचित आपल्याला महाराष्ट्रात आंदोलन तेवढी तीव्रता दिसत नाही, किंवा महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो बऱ्यापैकी जागृत आहे. फक्त ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही कायदे करता, यापूर्वी आपल्याला माहिती APMC कृषी बाजार समितीमध्ये आडत्यांची आणि सगळ्या दलालांची एक मक्तेदारी होती. ती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने 2004 साली हा मॉडेल ऍक्ट आणलेला आहे. त्याच धर्तीवर केंद्रातला हा कायदा आहे. फक्त केंद्रातल्या कायद्याविषयी काही शंका आहेत. म्हणजे तुम्ही एकीकडे APMC मध्ये MSP कंपल्सरी करता, मग APMCच्या बाहेर MSP का नाही कंपल्सरी करत, अशी एक शंका आहे. आणि दुसरं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं, जर समजा शेतकरी आणि संबंधित कंपनी जी आहे कॉन्ट्रॅक्ट करणारी, त्यांच्यामध्ये काही वाद झाले तर त्यांनी कुठं जायचं न्याय मागण्यासाठी, हा एक 2 महत्वाच्या शंका आहेत. आणि तिसरं एक साठेबाजीचं. आता साठेबाजी लिमिट काढून टाकलेलं नवीन कायद्यानुसार, तुम्ही कितीही साठा करू शकता. मग अशी एक शंका आहे शेतकऱ्यांना, व्यापारी काय करतील, हे मोठमोठ्या कंपन्या मल्टीनॅशनल ह्या सरळ एकखटी माल विकत घेतील स्वस्त दराने, नंतर त्याच मालाची ते साठेबाजी करून पुन्हा चढ्या भावाने विकतील. म्हणून किमान APMCच्या बाहेरही एक MSP हवा, त्याची हमी हवी, बंधन हवं, अशी एक शेतकऱ्यांची भावना आहे. पण जर तू आंदोलनाचं म्हणशील तर आपल्या सर्वेनुसार 56% लोकांना वाटतं की आता आंदोलन कुठेतरी थांबलं पाहिजे. 25 दिवस होऊन गेलेत, महिना होत आलेला आहे. त्यातनं काहीतरी मध्यमार्गी तोडगा काढण्यासाठी यासाठी सरकारने स्वतः जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. जसा आपल्या नेटवर्कने हा सर्व्हे केला, सगळ्याच शेतकऱ्यांचा कायद्याला विरोध आहे असं अजिबात नाही, पण त्यातही शेतकऱ्यांना समजावून सांगितलं गेलं पाहिजे. त्यासाठी सरकारने पुढे आलं पाहिजे. आणि त्याच्या काही शेतकऱ्यांच्या शंका आहेत मनामध्ये MSP संदर्भात किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संदर्भात किंवा साठे, ह्या शंका दूर केल्या पाहिजे. आणि हवं तर ते शेतकरी जसं म्हणतात तसे त्यात काही बदल हवे असतील, दुरुस्त्या हवे असतील तर त्या केल्या गेल्या पाहिजे. किंवा ते करण्यासाठी सरकार काय करतंय हे लोकांना, शेतकऱ्यांना समजून सांगितलं तर निश्चितच या आंदोलनात काहीतरी एक मध्यमार्गी तोडगा निघू शकतो. चंद्रकांत, पण एका बाजूला स्वतः गृहमंत्री म्हणतायत की आम्ही पुढाकार घेतो चर्चेसाठी, शेतकऱ्यांनी चर्चेला समोर यावं. केंद्रीय कृषी मंत्र्यांनीही तेच म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे कुठेतरी सरकारकडून कोंडी फोडण्याचा प्रयत्न होतोय, पण शेतकरी अडून बसलेला आहे, असं काही चित्र आहे का? कारण सर्व्हे असं सांगतो, न्यूज 18 नेटवर्कचा सर्व्हे असं सांगतो की जनतेचा रेटा आहे की राजकीय हेतून प्रेरित झालेलं हे आंदोलन वाटतंय. किमान महाराष्ट्राचा विचार करशील तर मुळात आंदोलन तसं जसं पंजाबमध्ये किंवा दिल्लीच्या सीमा भागावर पोहोचलं तसं अजिबात पेटलेलं नाही. किंवा इथली जी किसान सभा असेल किंवा आपले जे स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, ह्या सगळ्या शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे सगळ्या आंदोलनाला. पण त्यांनी त्या आंदोलनात तेवढ्या तीव्रतेने उतरलेलं नाही, याचाच अर्थ कारण ह्या महाराष्ट्रातला एक शेतकऱ्यांचा गट आज नवी दिल्लीकडे सुद्धा कूच करतोय, अशी सुद्धा बातमी आपल्याकडे. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा काही शेतकरी चाललेत त्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याकरता, पाठिंबा देण्याकरता. हो, हे जे बेसिकली डाव्या संघटना आहेत, भारतीय किसान सभा,
अजित नवलेंचा जो गट आहे नाशिक साईडचा, ते बऱ्याच राज्यभरातले शेतकरी सगळे आज दिल्लीकडे कूच करतायत. कारण ऑब्व्हियसली पंजाब मधलं आंदोलन जे आपल्याला माहिती आहे, पंजाबमध्ये काँग्रेसचं राज्य आहे, काँग्रेसचं सरकार आहे. तिकडे हरियाणामध्ये भाजपचं जरी सरकार असलं पण शेतकऱ्याच्या रेट्यामुळे तिथले काही चलबिचल आहे तिथल्या राजकीय संघटनांमध्ये. दिल्लीच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत, असा एक आरोप होतो की काँग्रेस पुरस्कृत आंदोलन आहे का, तर तिथं काही प्रमाणात निश्चित ते आहे. पण असं म्हणून सरसकट चालणार नाही की शेतकऱ्यांचं नाहीये. शेतकऱ्यांचंही आंदोलन आहे ते निश्चितच. आता शेतकऱ्याचं आंदोलन म्हणल्यावर राजकीय पक्ष जे आहेत ते पाठिंबा देण्यासाठी पुढे येणार किंवा त्याचा फायदाही उचलण्याचा प्रयत्न करणार. या आंदोलनात काही प्रमाणात तसं होताना दिसतंय. पण असं होताना शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कुठेही दुर्लक्ष होऊ नये सरकारकडून, हीच अपेक्षा आहे. सुवर्ण. अगदी चंद्रकांत, धन्यवाद आपण सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल. सुरेश आपल्यासोबत होते, सुरेश जाधव. सुरेश, आपलेही आभार. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेज असं म्हणाले की कुठेतरी कुठल्याही परिस्थितीत प्राथमिकता हीच असायला हवी की शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय आहे, शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत, त्याची सोडवणूक झाली पाहिजे आणि ती चर्चेच्या माध्यमातूनच होऊ शकेल. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये आपलं स्वागत. आपण धोकादायक पर्यटनाविषयी बोलणार आहोत. आपण धोकादायक पर्यटन म्हणजे फक्त कोरोना परिस्थितीमध्ये पर्यटनाला जे बाहेर पडत आहेत ते काळजी घेतायत की नाही याविषयी फक्त बोलणार नाही आहोत, तर वर्षानुवर्ष पर्यटन स्थळी ज्या असुविधा बघाव्या लागतात, अस्वच्छता बघावी लागते आहे, समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक नाहीत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात नाहीत, पर्यटन स्थळी लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष होतं, या सगळ्याच विषयी आपण बोलणार आहोत. भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि गरम पाण्याचं कुंड असलेल्या अकलोली या तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्रात हजारो पर्यटक रोज येत असतात. पण या ठिकाणी वर्षानुवर्ष सोयीसुविधांचा अभाव आहे. विशेष म्हणजे गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करण्यासाठी येणाऱ्या विविध राज्यातल्या पर्यटकांना साधी कपडे बदलण्याची सुद्धा व्यवस्था उपलब्ध नाही. या सगळ्याच असुविधांविषयी स्थानिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांनी, तो बघूयात. मावशी, काय सांगाल तुम्ही मला, हे जे कुंडांचे किती वर्षापासून इथे असं आणि काय सांगाल त्याबद्दल? जे भाविक येतात, पर्यटक येतात, त्यांची गैरसोय होते त्याची, तर सगळी सुविधा शासनाने करावी ही आमची नम्र विनंती आहे. अच्छा, काय सांगाल तुम्ही, काय तुम्हाला इकडे त्रास सहन करावा लागतो? इथे कचरा कुंडी नाही आहे, इथे बायांसाठी बाथरूमची सोय नाही आहे आणि इकडे पार्किंगसाठी जागा झाली पाहिजे. एवढे भाविक लोक येतात, त्यांच्यासाठी गाड्या उभं राहायला पण जागा नसते, कधी कधी खूप गर्दी होते आणि इकडे तिकडे ती घाण जाते ना, म्हणून त्यांच्यासाठी कचरा कुंडीची सोय करायला पाहिजे. अच्छा, कुठून भाविक येतात इथे? पूर्ण महाराष्ट्रातून येतात, मुंबईवरून, पूर्ण कर्नाटक, कुठून साऊथ इंडियन, सगळी जिकडची तिकडची सर्वांकडची येतात, पूर्ण भारतातले येतात. अच्छा, आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत, काय सांगाल तुम्ही याबद्दल, कुंडाबद्दल? कुंडावर सुशोभीकरण झालं पाहिजे कुंडाचं. आणि काही जे आपले भाविक येतात त्यांना म्हणजे लेडीजसाठी खास करून बाथरूमची खूप मोठी अडचण आहे, समस्या आहे. आणि पावसाळ्यात पार्किंगची वगैरे किंवा कचरा कुंडी वगैरे ठेवली पाहिजे. भाविकांना पाण्याची कधी कधी गरज असते, कोणी बाटल्या घेऊन, खाली बाटल्या घेऊन फिरतं, पाणी कुठे भेटेल म्हणून, नळाची सोय झाली पाहिजे. अच्छा, काय सांगाल तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून, काय सांगाल, म्हणजे काय समस्या नक्की? तर या विभागाचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही आहे. या सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन तयार केलेला आहे. तो प्लॅन मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यावर शासनाने जरा विचार करून या तीर्थक्षेत्राचा काहीतरी विकास व्हावा हे लक्ष दिलं पाहिजे. प्रशासन सांगतंय का इथे मलिनीकरणाची सोय नाही, इथे स्वच्छतागृह नाही, इथे लोकांना आता बघा तुम्हाला तो कपडे बदलाची हे नाही. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इथला एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार आहे. माननीय खासदार कपिल पाटील साहेबांनी हा प्लॅन PWDकडे पाठवलेला आहे, PWD मंत्रालयात पाठवलेला आहे. पण त्याच्यावरती जैसे थे जे आहे उदासीनता आहे, ती उदासीनता दूर. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. निसर्गाचा वरदहस्त असलेल्या कोकणाकडे राज्यभरातील पर्यटकांचा ओढा असतो. फक्त राज्यभरातले नव्हे तर देशातील आणि विदेशातील पर्यटक सुद्धा या कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांकडे, कोकणातल्या सौंदर्याकडे आकर्षित होत असतात. समुद्र किनाऱ्यांबरोबरच दुसऱ्या बाजूला असणाऱ्या उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि तिथल्या नयनरम्य ठिकाणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. पण अतिउत्साहामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. अनेक अनुचित घटना घडलेल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधल्या पश्चिम घाटात असणारा रघुवीर घाट देखील काही दिवसांपासून पर्यटकांच्या मृत्यूचा सापळा ठरतो आहे। कोरोना लॉकडाऊन उठल्यानं नाताळची सुटी किंवा 31चं निमित्त साधून हौशी पर्यटक आणि ट्रेकर्स गडकिल्ल्यांवर फिरायला जातात। पुण्याजवळचा सिंहगड हा तर पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी खास आकर्षण असतो। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी या सगळ्या ठिकाणचा आढावा घेतला। तिथली असुरक्षितता, अस्वच्छता किंवा सावधानता पर्यटक बाळगतात का या सगळ्याविषयी जाणून घेतलं। आम्ही आता सिंहगडावरती उभा आहोत पार्किंग स्पेसमध्ये। इथं आपण पाहू शकतो छान थंडगार हवा, मस्त सुटलेली गुलाबी हवा आणि आपण हा नजारा एकदा दाखवूया। मस्त एकदम खरं तर एअर इंडियर आहे। आपल्याला माहिती आहे एअर इंडियाला बहुतांश फक्त पुणेकरच नाही तर महाराष्ट्रातले तमाम सगळे जे पर्यटक आहेत आवर्जून बाहेर पडतात। आपल्याला माहिती आहे गेली 8 महिने कोरोनाच्या याच्यामुळे साथीमुळे हा सिंहगड जो आहे पूर्णपणे पर्यटकांसाठी बंद होता। आता गेल्या 10-15 दिवसापूर्वीच हा गड खुला झालेला आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली पर्यटकांचा ओढा इकडे वाढलेला आहे। आपण पाहू शकतो खरं तर आज सोमवार आहे, शनिवार रविवार इथे प्रचंड गर्दी असते। अक्षरशः आवरण्यासाठी इथे सुरक्षा रक्षक ठेवावे लागतात, पण आज सोमवार असलं तरी गर्दी खूप चांगली आहे। पण काही पुणेकर किंवा काही पर्यटक आवर्जून सुरक्षा नियमांचं पालन करतात, कोविडचं पालन करतात, सगळे मास्क वापरतात, सोशल डिस्टन्स पाळतात। पण 5% लोक असतात जे नाही ऐकत, म्हणजे अतिउत्साही असतात, ते बेसिकली सुरक्षेची काळजी घेत नाही। म्हणून त्याचा त्रास शेवटी जे वनपाल असतात, सुरक्षा रक्षक यांना होतो। आपण त्यांना विचारूया, मला सांगा जेवढे साहेब आपण काय काय प्रिकॉशन घेतो, काय काय सूचना करतो? सर, जेव्हा पर्यटक खाली आमच्या चेकपोस्टवर येतात तेव्हा आम्ही त्यांची गाडी प्रॉपर चेक करतो, त्यांनी मास्क वगैरे घातलेला आहे की नाही। मास्क जर घातलेलं नसेल तर त्यांना येता शक्यतो आम्ही परत पाठवतो किंवा मास्क घालायला मग त्यांना त्याच ठिकाणी हे करतो की तुम्ही प्रत्येक ठिकाणी मास्क वापरा, मास्क वापरल्याशिवाय तुम्हाला वरती जाता येणार नाही असं आम्ही पर्यटकांना आवाहन करतो। आणि काही पर्यटक असं असतात तेवढ्या पुढे आपल्या समोर मास्क घालतात आणि वरती आल्यानंतर मास्क काढतात, परंतु आम्ही ज्या क्षणी आम्हाला निदर्शनास येतं त्या क्षणी त्यांना आम्ही टोकतो की तुम्ही मास्क घालावं, प्रॉपर मास्क वापरा असं प्रत्येकांना आवाहन करतो पर्यटकांनाही। आणि पर्यटकांनी स्वतःहून याची काळजी घेतली पाहिजे असंही मी त्यांना विनंती करतो। मला सांग तुझे काय अनुभव आहेत सगळ्याचे? मी आत्तापर्यंत 6 ते 7 ट्रेक केलेले आहेत। त्या 6 ते 7 ट्रेकमध्ये ज्यावेळेस आपण 90 डिग्रीचे ट्रेक करतो किंवा अदर ट्रेक करतो, त्या ट्रेक करत असतानाचे जे सेल्फी पॉईंट्स आहेत किंवा जे एकदम कड्यावरचे पॉईंट्स आहेत तिथे विद्यार्थिनी किंवा जे ट्रेकर्स आहेत, नवीन ट्रेकर्स आहेत की जे पहिल्यांदा उत्साहाच्या निमित्ताने ट्रेकिंगला आलेले आहेत, ते कड्यावर जाणार, सेल्फी काढणार। मुळातच प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपल्या चुकींवर प्रत्येक वेळेस झाकण टाकलं जातं। कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, विद्यार्थी फक्त घरी सांगून येतात किंवा एका व्यक्तीला सांगून येतात, पण ज्यावेळेस टीम ट्रेकर म्हणून आम्ही घेऊन जात असतो किंवा टीमच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही ह्या मुलांना ट्रेकिंगसाठी घेऊन जात असतो, त्यांचा उत्साहीपणा किंवा त्यांचा अतिउत्साहीपणा हा लपवला जातो। आपल्यासोबत आणखीन काही पर्यटक, मला सांग तू सिंहगडावर फिरायला येतोस, नेहमी येतोस, कसं आता पोस्ट कोविड काळात काय काय काळजी घेशील? आम्ही सॅनिटायझर वगैरे घेऊन आलोय, सगळ्यांनी मास्क वगैरे घातलेत, कॅप्स आणलेले आहेत। आता जस्ट आम्ही पार्क केली गाडी, तर आता आम्ही जाऊनंतर सगळे प्रिकॉशन सगळं चालू, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू आम्ही जास्तीत जास्त। आणि फोटोज वगैरे म्हणजे काढू, पण लांबून म्हणजे जिथं गर्दी कमी असेल, कसं एकदम पीकवर जाऊन फोटो नाही काढणार, लांबून जिथं सोयीस्कर वाटेल की बाबा तिथं गर्दी पण आहे, बऱ्यापैकी लोक आहेत, तर तिथं जाऊन काढायचे। माझा अनुभव असा आहे, आपल्याला ट्रेकिंग करताना सौंदर्य बघायला पाहिजे आणि आपल्याला फोटो काढले नाही पाहिजे। आपण ट्रेकिंग कशाला करतोय? निसर्ग बघायला करतोय। आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे, आपल्याला सेफ्टी पण तेवढीच पाळायला पाहिजे। तुझा अनुभव काय सांगशील? ट्रेकिंग म्हणजे स्टार्टिंगला अवघड वाटत होतं की विथ मास्क कसं, चष्म्यांना जे फॉग येतो वगैरे, पण हळूहळू सवय लागते। तसंच आपल्याला प्रिकॉशन्स घेऊन वगैरे सगळं केलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, सिंहगड। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।